आपण आयुष्य सोपं करण्यासाठी वस्तू विकत घेतो, पण कधी स्वतःचं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला आहे का? तुमच्याकडे मोबाईल आहे, पैसा आहे, चांगली नोकरी आहे, घर आहे, माणसं आहेत, पण तरीही रात्री झोपताना मन शांत नसतं. डोक्यात सतत काहीतरी सुरू असतं. उद्या काय होणार? माझं पुढे काय होईल? त्याने माझ्याशी असं का बोललं? माझ्याकडून ही चूक का झाली? आपण वर्तमानात जगतच नाही. शरीर आजच्या दिवसात असतं, पण मन कधी 10 वर्ष मागे गेलेलं असतं, तर कधी 10 वर्ष पुढे. कदाचित समस्या आपल्या आयुष्यात नाही, समस्या आपल्या जगण्याच्या पद्धतीत आहे. आणि याच मनाला पुन्हा शांत करायला शिकवणारी एक हजारो वर्षांची विचारधारा आहे झेन. सोप्या शब्दात, ज्या क्षणी तुम्ही जगत आहात त्या क्षणी पूर्णपणे जगा. आज आपण शुन्म्यो मसुनो यांच्या झेन द आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग या पुस्तकातून अशाच काही साध्या पण खोल विचारांकडे पाहणार आहोत. झेन म्हणजे तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये केलेला अत्यंत सूक्ष्म बदल. आपण या पुस्तकाला 4 भागात डिवाइड केलाय आणि यातील प्रत्येक भाग खूप महत्त्वपूर्ण आणि खूप काही शिकवून जातो, ज्यात आपण वेगवेगळ्या कथा आणि उदाहरणांना बघणार आहोत. तरी शेवटपर्यंत नक्की राहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भाग 1. स्वतःच्या मनाला आणि वर्तमानाला ऊर्जा देणे. 1. एम्प्टी कप. माणसाचे मन हे एका स्पंजसारखे असते, जे दिवसभर आजूबाजूची माहिती शोषून घेत असते. शुन्म्यो मसुनो पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत साधा पण क्रांतिकारी नियम सांगतात. दिवसातील किमान 10 मिनिटे रिकामेपणासाठी काढा. याचा अर्थ असा की दिवसातील फक्त 10 मिनिटे अशी असावीत जेव्हा तुम्ही काहीही विचार करत नाही, हातात मोबाईल घेत नाही, टीव्ही पाहत नाही, कोणाशी बोलत नाही आणि भविष्याची चिंताही करत नाही. फक्त शांत बसून राहता. यामागचे तत्वज्ञान आणि खरा अर्थ. झेन तत्वज्ञानात या शांत आणि विचारशून्य अवस्थेला मुशिन म्हणजेच नो माइंड असे म्हटले जाते. जेव्हा मन विचारांनी, पूर्वग्रहांनी आणि काळजांनी पूर्णपणे भरलेले असते, तेव्हा त्यात नवीन चांगल्या विचारांना किंवा शांततेला जागाच उरत नाही. आपण सतत काहीतरी करत राहण्याच्या नादात स्वतःला इतके व्यस्त करून घेतले आहे की आपल्या स्वतःच्या मनाला उसंतच मिळत नाही. ही संकल्पना समजून घेण्यासाठी झेन साहित्यातील एम्प्टी कप ही कथा पाहणे अत्यंत रंजक ठरेल. 19व्या शतकात जपानमध्ये नान इन नावाचे एक प्रसिद्ध झेन गुरु होते. त्यांच्याकडे पाश्चात्य शिक्षण घेतलेले एक प्रोफेसर आले. या प्रोफेसरना स्वतःच्या ज्ञानाचा आणि पदवीचा प्रचंड अहंकार होता. त्यांनी गुरूंना झेन तत्वज्ञान शिकवण्याची विनंती केली. गुरूंनी त्यांना बसायला सांगितले आणि त्यांच्यासाठी एका कपात चहा ओतायला सुरुवात केली. कप काठोकाठ भरला, तरीही गुरूंनी चहा ओतणे थांबवले नाही. चहा कपातून बाहेर सांडू लागला, टेबलवर आणि जमिनीवर पसरला. शेवटी न राहून प्रोफेसर ओरडले, गुरुजी, हे काय करत आहात? कप पूर्ण भरला आहे, त्यात आता आणखीन चहा मावू शकत नाही. तेव्हा गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, ज्याप्रमाणे या भरलेल्या पेल्यात आणखीन चहा मावू शकत नाही, त्याचप्रमाणे तुमचे मनही स्वतःच्या विचारांनी, अहंकारात आणि पूर्वग्रहांनी आधीच भरलेले आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे मन रिकामे करत नाही, तोपर्यंत मी त्यात नवीन ज्ञान कसे ओतू शकेन? आपण खरंच असं करतो का? होय, आपण दररोज हेच करतो. आपण जेव्हा एखाद्या नवीन माणसाला भेटतो, तेव्हा त्याच्याबद्दल आधीच काहीतरी मत बनवून गेलेले असतो. आपण नवीन गोष्ट शिकायला जातो, तेव्हा मला सगळं माहीत आहे हा अहंकार घेऊन जातो. जेव्हा आपण कुटुंबासोबत बसतो, तेव्हा डोक्यात ऑफिसचे विचार असतात. आपला पेला सतत भरलेला असतो. म्हणूनच मसुनो सांगतात की दिवसातून एकदा तरी 10 मिनिटांसाठी
हा विचारांचा पेला रिकामा करा. जेव्हा मन रिकामे होते तेव्हाच त्यात खऱ्या शांतीचा प्रवेश होतो. 2. भौतिक शिस्त. हा विचार ऐकायला अत्यंत साधा वाटेल, पण त्याचा परिणाम जादुई आहे. घरात प्रवेश केल्यावर तुमचे बूट किंवा चपला नेहमी व्यवस्थित एका रांगेत लावून ठेवा, कारण माणसाच्या मनातील गोंधळ त्याच्या पायांपाशी दिसून येतो. डिसऑर्डर इन युअर माइंड शोज इन युअर फीट. जपानी घरांमध्ये चपला बाहेर काढण्याची पद्धत आहे. जर चपला अस्ताव्यस्त पडलेले असतील तर ते घर आणि तिथे राहणाऱ्या माणसांचे मन अस्थिर आहे हे लगेच समजते. समजा तुम्ही ऑफिसमधून खूप थकून कोणावर तरी चिडून घरी आला आहात. तुम्ही दार उघडता आणि पायातील चपला पाय हलवून इकडे तिकडे भिरकावून देता. ही साधी कृती तुमच्या मनातील रागाचे आणि अस्थिरतेचे प्रतीक असते. याउलट जेव्हा तुम्ही खाली वागता, स्वतःच्या हातांनी चपला सरळ रेषेत एका बाजूला लावून ठेवता, तेव्हा काय होते? त्या एका क्षणासाठी तुम्ही वर्तमानात येता. बाहेरच्या जगातील गोंधळ आणि घराची शांतता यामधील तो एक संक्रमण काळ, ट्रान्झिशन असतो. चपला सरळ करताना तुम्ही अप्रत्यक्षपणे स्वतःच्या विचारांना सरळ करत असता. आपल्या आयुष्याशी हे जोडून पहा. जेव्हा आपले घर, कामाचे टेबल किंवा मोबाईलची स्क्रीन फाईल्सनी आणि कचऱ्याने भरलेली असते, तेव्हा आपले विचारही विस्कळीत असतात. जेव्हा मन खूप अशांत असेल तेव्हा स्वतःचे टेबल किंवा कपाट आवरायला घ्या. जसजशा भौतिक वस्तू त्यांच्या योग्य जागी बसू लागतात तसतसे मनातील विचारांचे वादळही शांत होऊ लागते. कारण बाहेरच्या मोठ्या जगावर आपले नियंत्रण नसते, पण स्वतःच्या चपला कशा ठेवायच्या यावर आपले पूर्ण नियंत्रण असते. याच छोट्या नियंत्रणातून मोठ्या मानसिक स्थैर्याची सुरुवात होते. 3. भूतकाळाचे ओझे आणि सोडून देण्याची कला. आपण सगळेजण आपल्या आयुष्यात काहीतरी साठवत असतो. पैसे, कपडे, वस्तू. पण या सर्वांपेक्षा जास्त आपण साठवतो ते म्हणजे जुने विचार, लोकांचे टोमणे, अपमान आणि दुःख. मित्रांनो, कुठलीही नवीन गोष्ट मिळवण्यापूर्वी जुन्या अनावश्यक गोष्टींचा त्याग करा. स्वतःच्या भौतिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्त व्हा. एकदा पावसाळ्याच्या दिवसात एक वरिष्ठ झेन गुरु आणि त्यांचा एक तरुण शिष्य एका चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून चालत होते. झेन परंपरेनुसार भिक्खूंना स्त्रियांना स्पर्श करणे पूर्णपणे वर्ज्य असते. रस्त्याच्या कडेला एक 14-15 वर्षांची मुलगी चिखलातून पलीकडे जाण्यासाठी धडपडत होती. तिने आपला किमोनो म्हणजेच जपानी पोशाख खराब होऊ नये म्हणून वर धरला होता आणि ती खूप चिंतेत होती. तिची अडचण पाहून गुरु काहीही न बोलता पुढे गेले. त्यांनी त्या मुलीला अलगद उचलले आणि चिखलाच्या पलीकडे नेऊन सोडले. शिष्य हे सर्व पाहत होता. तो प्रचंड हादरला. गुरूंनी नियम कसा मोडला? त्यांनी एका स्त्रीला स्पर्श कसा केला? हा विचार त्याच्या डोक्यात घुमू लागला. पुढे 2 महिने उलटून गेले तरी शिष्याला या विचाराने झोप लागत नव्हती. त्याचे ध्यानात लक्ष लागेना. शेवटी न राहून त्याने गुरूंना विचारलेच, गुरुजी, माझ्या मनात एक प्रश्न घर करून आहे. तुम्ही त्या दिवशी एका स्त्रीला कसे उचलले? आपला धर्म तर ते वर्ज्य मानतो. यावर गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, मी त्या मुलीला 2 महिन्यापूर्वीच त्या चिखलाच्या पलीकडे खाली उतरवून ठेवले, पण तू मात्र तिला अजूनही डोक्यात घेऊन फिरत आहेस. आता हा विचार तुमच्या आयुष्याशी जोडून पहा. आपण खरंच असं करतो का? 10 वर्षांपूर्वी नात्यातील कोणीतरी काहीतरी वाईट बोलले होते किंवा ऑफिसात बॉसने सर्वांसमोर अपमान केला होता. याचा राग आपण आजही मनात धरून बसतो. ज्या व्यक्तीने अपमान केला ती व्यक्ती ते विसरून निघून जाते, पण त्या अपमानाचे ओझे मात्र आपण आयुष्यभर वागवतो. लेखकाच्या मते हे ओझे खाली ठेवणे म्हणजेच सोडून देणे. जोपर्यंत आपण हे भूतकाळाचे ओझे डोक्यातून खाली उतरवत नाही तोपर्यंत आपण वर्तमानात आनंदाने चालू शकत नाही. 4. सकाळची वेळ आणि 1 कप चहा. तुम्ही तुमची सकाळ कशी सुरू करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. शुन्म्यो मसुनो अत्यंत साधा पण प्रभावी नियम देतात.
रोजच्या वेळेपेक्षा फक्त 15 मिनिटे लवकर उठा आणि सकाळच्या हवेचा आनंद घ्या. वेळ नसणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी तक्रार आहे. जेव्हा आपण म्हणतो मला वेळ नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या हृदयातच जागा नसते. 15 मिनिटे लवकर उठून काय करायचे? तर 1 कप उत्तम चहा किंवा कॉफी स्वतःच्या हाताने बनवायचा. पण तो कसा बनवायचा? तर पूर्ण लक्ष देऊन. जीवनातील सुख हे शॉर्टकटमध्ये नाही, तर प्रक्रियेत आहे. वेन वी एलिमिनेट एफर्ट, वी एलिमिनेट लाईफ्स प्लेजर्स. जेव्हा तुम्ही आलं वाटता, पाणी उकळता, त्याचा सुगंध घेता आणि खिडकीबाहेर पाहत शांतपणे तो चहा पिता, तेव्हा त्या कृतीमध्ये कोणतीही घाई नसते. ही कृती तुम्हाला वर्तमानात आणून ठेवते. जीवनाचा आनंद वेळ वाचवण्यात नाही, तर वेळ योग्य प्रकारे अनुभवण्यात आहे. भाग 2. कृतीतील ध्यान आणि आत्मविश्वास जागृत करणे. 5. एकाग्रतेने जेवण करणे. चहा घ्या. दुसऱ्या भागात लेखक आपल्याकडून बदलतो. आधुनिक जगात मल्टीटास्किंग या शब्दाला खूप महत्त्व आले आहे. एकाच वेळी अनेक कामे करणारा माणूस स्मार्ट मानला जातो. पण झेन तत्वज्ञान याच्या अगदी उलट विचार मांडते. मसुनो म्हणतात की जेव्हा तुम्ही जेवण करत असता तेव्हा फक्त जेवण करा. प्रत्येक घासानंतर चमचा खाली ठेवा आणि अन्नाची चव अनुभवा. आपण आजकाल जेवताना एकतर मोबाईलवर व्हिडिओ पाहत असतो किंवा टीव्हीवर बातम्या पाहत असतो. आपले लक्ष ताटात नसतेच. त्यामुळे आपण काय खात आहोत, त्याची चव काय आहे, याचा काहीच आनंद मिळत नाही. जपानमधील गुरु जोशू यांची एक अतिशय सुंदर कथा आहे. त्यांच्या मठात कोणीही नवीन व्यक्ती आली की ते त्याला फक्त एकच वाक्य सांगायचे, चहा घ्या, हॅव टी. त्यांच्या मते जेव्हा एखादा माणूस पूर्ण एकाग्रतेने आणि शांततेने चहाचा एक घोट घेतो, तेव्हा तो त्या क्षणाशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो. ती चहा पिण्याची कृती म्हणजे एक प्रकारचे ध्यानच, जाजेन असते. माणसाने आयुष्यात किती मोठे यश मिळवले यापेक्षा तो रोजचे जेवण किती समाधानाने खातो यावर त्याचा खरा आनंद ठरतो. हा विचार आपल्याला शिकवतो की जीवनातील छोट्या कृतींचा, जेवणे, चालणे, आंघोळ करणे, आदर करायला शिका. 6. शरीराचा आणि मनाचा संबंध. आवाज आणि हस्ताक्षर, मनाचा थेट संबंध आपल्या शरीराशी आणि सवयींशी असतो. जर तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता वाटत असेल तर लेखक 2 साधे उपाय सुचवतो. 1. मोठ्या आवाजात बोलणे. दिवसातून एकदा तरी स्वतःच्या नाभीतून, पोटातून मोठा श्वास घेऊन स्पष्ट आणि मोठ्या आवाजात बोला. मोठ्या आवाजात बोलल्यामुळे केवळ समोरच्यालाच ऐकू जात नाही, तर आपला मेंदूही अधिक सक्रिय होतो आणि मनातील भीती दूर होते. 2. हस्ताक्षर आणि लक्ष. जेव्हा तुम्ही काही लिहिता तेव्हा ते काळजीपूर्वक लिहा. हे कुणाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनाशी संवाद साधण्यासाठी करा. तुम्ही कसे लिहिता यावर तुमची आंतरिक अवस्था दिसून येते. हे नियम आपल्याला शिकवतात की आपण आपल्या शरीराचा वापर करून आपल्या मनाची अवस्था बदलू शकतो. जेव्हा तुम्ही सरळ बसता, दीर्घ श्वास घेता आणि स्पष्ट बोलता, तेव्हा आत दडलेला न्यूनगंड आपोआप कमी होतो. भाग 3. नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि इचिगो इचिये. 7. इचिगो इचिये. क्षणाचे अद्वितीय महत्त्व. माणसाचे अर्धे दुःख त्याच्या स्वतःच्या मनामुळे असते आणि उरलेले अर्धे दुःख त्याच्या इतरांसोबतच्या नात्यांमुळे निर्माण होते. शुन्म्यो मसुनो या पुस्तकात नात्यांबद्दल इचिगो इचिये ही अत्यंत महत्त्वाची झेन संकल्पना मांडतात. या शब्दाचा साधा अर्थ आहे एक वेळ, एक भेट. त्याचा खरा अर्थ काय? या संकल्पनेमागील तत्वज्ञान असे आहे की आयुष्यात घडणारा प्रत्येक प्रसंग, प्रत्येक भेट ही अद्वितीय असते. ती पुन्हा कधीही तशीच्या तशी घडत नाही. एखादी व्यक्ती तुमच्या रोजच्या पाहण्यातील असली, तुमचा नवरा, बायको, मित्र किंवा सहकारी असला, तरी आजची भेट आणि उद्याची भेट यात फरक असतो. कारण काळ बदललेला असतो, मनस्थिती बदललेली असते. आपल्या जीवनाशी संबंध. आजकाल आपण आपल्या जवळच्या माणसांना ग्रँटेड धरतो. कुटुंबासोबत बसलेले असताना आपले लक्ष मोबाईलवर असते. आपण विचार करतो,
उद्या बोलूया, हे तर रोजचेच आहेत. पण इचिगो इचिए आपल्याला शिकवते की समोर बसलेल्या व्यक्तीशी असे वागा जणू काही ही तुमची पहिली आणि शेवटची भेट आहे. जेव्हा माणूस या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहतो तेव्हा नात्यांमधील राग, रुसवे-फुगवे आपोआप कमी होतात. तुम्ही समोरच्या व्यक्तीला 100% वेळ आणि लक्ष देता. इथेच लेखकाचा खरा मुद्दा समोर येतो. लेखक स्वतः एक झेन गार्डन डिझायनर आहेत. ते म्हणतात की जेव्हा ते बागेत एखादे झाड लावतात तेव्हा ते त्या झाडाचा मूळ स्वभाव पाहतात. ते झाड कसे वाकले आहे, त्याची रचना कशी आहे हे पाहून ते त्याला बागेत जागा देतात. ते त्या झाडाला जबरदस्तीने सरळ करत नाहीत. नात्यांमध्ये आपण नेमकी हीच चूक करतो. आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या मनासारखे बदलण्याचा प्रयत्न करतो. पण झेन शिकवते की प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. बागेतील झाडे एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत, ती फक्त स्वतःच्या जागी फुलतात. माणसानेही नात्यांमध्ये एकमेकांना बदलण्याचा अट्टाहास सोडून ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करायला हवा. जर वाद झालाच तर संतापाच्या भरात काही बोलण्यापूर्वी फक्त दोन्ही हात जोडून एक क्षण शांत रहा. राग आपोआप निवळेल. भाग 4. प्रत्येक दिवस सर्वोत्तम बनवणे, निसर्ग आणि अपूर्णतेचा स्वीकार. 8. वाबी-साबी, अपूर्णतेतील सौंदर्य. पुस्तकातील आणि संपूर्ण जपानी संस्कृतीतील सर्वात सुंदर आणि मनाला भिडणारी संकल्पना म्हणजे वाबी-साबी. वाबी-साबी म्हणजे जीवनातील अपूर्णता, नैसर्गिक बदल आणि साधेपणा यातील सौंदर्य ओळखणे आणि त्याचा स्वीकार करणे. आजच्या आधुनिक जगात आपल्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. सोशल मीडियामुळे तर या परिपूर्णतेच्या हव्यासाने टोक गाठली आहे. परफेक्ट घर, परफेक्ट जोडीदार, चेहऱ्यावर सुरकुत्या नसलेला परफेक्ट लुक, परफेक्ट सुट्ट्या. पण निसर्गाचा नियम असा आहे की जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते, कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नसते. वाबी-साबी आपल्याला शिकवते की ज्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत, ज्या गोष्टींना तडे गेले आहेत, त्यातही एक वेगळे सौंदर्य असते. याच विचारधारेतून जपानमध्ये किन्सुगी नावाची एक कला जन्माला आली. जेव्हा एखादे मातीचे किंवा चिनी मातीचे भांडे फुटते तेव्हा ते फेकून दिले जात नाही, तर ते फुकलेले तुकडे फेसाळलेल्या सोन्याच्या पाण्याने पुन्हा जोगले जातात. जपानी लोकांचा असा विश्वास आहे की ते भांडे तुकल्यामुळे आणि पुन्हा जोडले गेल्यामुळे अधिक मौल्यवान आणि सुंदर बनते. आपल्या आयुष्यात अनेक चुका होतात, अपयश येते, नाती तुटतात, आर्थिक नुकसान होते. यामुळे आपल्या मनावर काही ओरखडे उमटतात. समाज अनेकदा अशा माणसांना अयशस्वी किंवा अपूर्ण मानतो. आपण स्वतःही या चुका लपवण्याचा प्रयत्न करतो. पण वाबी-साबी तत्त्वज्ञानानुसार माणसाचे हे ओरखडे लपवण्याची गोष्ट नाही. याच कटू अनुभवातून माणूस अधिक शहाणा, अधिक प्रगल्भ आणि अधिक सुंदर बनतो. स्वतःच्या आयुष्यातील अपूर्णतेचा स्वीकार करणे, आपल्या शारीरिक आणि मानसिक त्रुटींचा आदर करणे म्हणजे वाबी-साबी जगणे. जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्याला परफेक्ट बनवण्याचा अट्टाहास सोडतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता येतो. 9. कदाचित, घटनांचे मूल्यमापन आणि मनाची स्थिरता. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण लगेच चांगले किंवा वाईट असे लेबल लावून मोकळे होतो. पण झेन विचारधारेनुसार जगात काहीही चांगले किंवा वाईट नसते, गोष्टी फक्त घडत असतात. हा अतिशय खोल आणि तात्विक विचार समजून घेण्यासाठी मराठी साहित्यातील कदाचित ही अत्यंत मार्मिक कथा पाहूया. जपानच्या एका खेड्यात इचिरो नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे शेतीच्या कामासाठी एकच घोडा होता. एके रात्री तो घोडा पळून गेला. सकाळी ही बातमी गावात पसरली. गावातील लोक आले आणि म्हणाले, "अरे रे, किती वाईट झाले, तुझा एकुलता एक घोडा पळून गेला, आता तुझे खूप नुकसान होईल." इचिरो अतिशय शांतपणे म्हणाला, "कदाचित." 2 दिवसांनी अजब घडले. तो पळून गेलेला घोडा जंगलातून आणखी 3 जंगली घोडे सोबत घेऊन परत आला. गावकरी पुन्हा आले आणि उत्साहाने म्हणाले, "वाह, हे तर खूपच चांगले झाले. आता तुझ्याकडे 4 घोडे आहेत. तू तर श्रीमंत झालास." इचिरो पुन्हा शांतपणे म्हणाला, "कदाचित." पुढच्या आठवड्यात इचिरोचा तरुण मुलगा त्या जंगली घोड्यांना लगाम घालण्याचा सराव करत होता. घोडा उधळला आणि मुलगा खाली पडून त्याचा पाय मोडला.
गावकरी पुन्हा जमा झाले आणि दुःखाने म्हणाले, अरे रे, हे खूप वाईट झाले. ऐकून वाईट वाटले. तुझा तरुण मुलगा जायबंदी झाला. इचिरोने पुन्हा तेच उत्तर दिले, कदाचित. काही दिवसांनी राजाने शेजारील राज्याशी युद्ध पुकारले. सैन्याचे लोक गावात आले आणि सर्व तरुण मुलांना बळजबरीने सैन्यात भरती करून युद्धावर घेऊन गेले. पण इचिरोच्या मुलाचा पाय मोडलेला असल्यामुळे त्याला सोडून दिले. गावकरी इचिरोकडे आले आणि म्हणाले, तू किती नशीबवान आहेस. पाय मोडला म्हणून तुझा मुलगा तरी वाचला. इचिरोने पुन्हा एकदा एकच शब्द उच्चारला, कदाचित. ही कथा सामान्य माणसाच्या जीवनाचे अचूक चित्र स्पष्ट करते. आपण आज ज्या गोष्टीला मोठे संकट समजून रडत असतो, तीच गोष्ट भविष्यात आपल्या भल्याची ठरू शकते. समजा तुमची नोकरी गेली, तुम्ही दुःखी होता, पण कदाचित त्यामुळेच तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळते, जे अधिक फायदेशीर ठरते. आणि ज्या गोष्टीला तुम्ही आज मोठे यश मानून गर्वानं फुगता, तीच गोष्ट उद्या तुमच्या ताणतणावाचे किंवा पतनाचे कारण बनू शकते. म्हणूनच आयुष्यात जेव्हा अचानक एखादे मोठे नुकसान होते किंवा मोठे यश मिळते, तेव्हा माणसाने अति दुःखी किंवा अति उत्साही होऊ नये. वर्तमानात जे घडत आहे त्याचा शांतपणे स्वीकार करून मार्ग काढत राहणे हेच खऱ्या शहाणपणाचे लक्षण आहे. 10. निसर्गाशी नाळ जोडणे आणि समाधानाची व्याख्या. पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात लेखकाने निसर्गाचे महत्त्व विशद केले आहे. माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. पण सिमेंटच्या जंगलात राहून आपण निसर्गापासून पूर्णपणे तुटलो आहोत. ऑफिसेसमध्ये एसीत काम करणाऱ्या तरुणांना बाहेर ऊन आहे की पाऊस हेही समजत नाही. यावर झेन उपाय अत्यंत सोपा आहे. दिवसातून एकदा तरी घराबाहेर पडा. अनवाणी पायांनी जमिनीवर चाला. एखादे फूल किंवा रोपटे लावा आणि ते कसे वाढते याचे निरीक्षण करा. सूर्यास्ताचे रंग पहा. कारण जेव्हा माणूस निसर्गाशी जोगला जातो, तेव्हा त्याला स्वतःच्या अस्तित्वाच्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. निसर्गाचे एक अफाट मोठे चक्र सुरू आहे आणि माणूस त्यातील एक अतिशय लहान घटक आहे हे समजल्यावर माणसाचा खोटा अहंकार गळून पडतो. निसर्ग कधीही घाई करत नाही, तरीही त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतात. झाडे रातोरात वाढत नाहीत, त्यांना वेळ द्यावा लागतो. माणसानेही आयुष्यात संयम ठेवायला हवा हे निसर्ग शिकवतो. याचबरोबर झेनमध्ये चिसोकू नावाची एक संकल्पना आहे, ज्याचा अर्थ आहे जे आहे त्यात समाधान मानणे. आज आपल्याकडे जे नाही त्यामागे धावण्यात आपण आयुष्य खर्ची घालतो, पण जे आपल्याकडे आज उपलब्ध आहे त्याबद्दल आपण कधीच कृतज्ञ नसतो. निसर्ग आपल्याला शिकवतो की जगण्यासाठी खूप कमी गोष्टींची आवश्यकता असते, बाकी सर्व आपला हव्यास आहे. झेन पुस्तकातील या सर्व विचारांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या मनात एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न निर्माण झाला असेल. आजच्या या अफाट स्पर्धेच्या युगात, जिथे प्रगती करण्यासाठी रात्रंदिवस एक करावे लागते, तिथे हे साधेपणाचे आणि समाधानाचे तत्वज्ञान कितपत उपयोगी ठरेल? हे तत्वज्ञान माणसाला आळशी किंवा महत्वाकांक्षेशिवाय जगणारा तर बनवणार नाही ना? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि इथेच या पुस्तकाचे संतुलित विश्लेषण करणे गरजेचे आहे. झेन तत्वज्ञान कधीही असे सांगत नाही की माणसाने काम सोडून द्यावे, पैसे कमवू नयेत, जंगलात जाऊन बसावे किंवा प्रगती करू नये. झेनचा मूळ संदेश कर्मसन्यास नसून खऱ्या अर्थाने कर्मयोग आहे. माणूस जे काम करत आहे ते अधिक एकाग्रतेने, शांत मनाने आणि न थकता कसे करावे हे झेन शिकवते. आजच्या काळात लोक प्रचंड काम करतात, पण त्यामागे एक भीती असते. मागे पडण्याची भीती, अपयशाची भीती, EMI न भरता येण्याची भीती. या भीतीमुळे काम करताना ताणतणाव आणि चिंता निर्माण होते. झेन तत्वज्ञान ही भीती काढून टाकते. मात्र आधुनिक काळात या तत्वज्ञानाचा अर्थ निष्क्रियता असा घेणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणे आणि वेगवान कृती करणे आवश्यकच आहे. फक्त त्या कृतीमागे मनाचा गोंधळ नसावा, एवढीच या तत्वज्ञानाची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, आपण झेन या पुस्तकातील विचारांचा आणि कथांचा एक अतिशय सखोल प्रवास अनुभवला. शांती किंवा आनंद हा कोणत्याही मॉलमध्ये, बाजारात किंवा सुट्ट्यांमध्ये विकत मिळणारा पदार्थ नाही. तो कुठेही बाहेर शोधण्याची गरज नाही. तो तुमच्या आतच दडलेला आहे. सकाळी उठल्यावर खिडकीतून येणाऱ्या ताज्या हवेत आनंद आहे.
स्वतःचे घर नीट आवरण्यात आणि चपला सरळ ठेवण्यात शांती आहे. जेवणाच्या प्रत्येक घासात समाधान आहे आणि आपल्या जवळच्या माणसांसोबतच्या निखळ संवादात प्रेम आहे. आपण स्वतःभोवती अपेक्षांचे, भूतकाळातील वाईट अनुभवांचे आणि भविष्याच्या चिंतेचे जे जाळे विणले, त्यातून बाहेर येणं आणि फक्त आजमध्ये जगणं म्हणजे झेन आहे. हे पुस्तक केवळ ऐकून किंवा वाचून विसरून जाण्यासाठी नाही, तर यातील प्रत्येक विचार आजपासूनच स्वतःच्या आयुष्यात तपासून पाहण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील साधेपणात आनंद शोधायला लागाल आणि अपूर्णतेचा स्वीकार कराल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं जगातील सर्वात शांत आणि श्रीमंत व्यक्ती बनाल. तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करायला तयार आहात का? जर होय, तर कमेंटमध्ये लिहा, आय एम रेडी. मी तयार आहे. आणि आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी खरोखर जगतोय की फक्त अस्तित्वात आहे? आणि उद्याची सकाळ एका नवीन, शांत आणि सरळ दृष्टिकोनानं सुरू करा. हे पुस्तक तुम्हाला स्वतःची नव्यानं ओळख करून देईल, यात शंका नाही. तुम्हाला हे पुस्तक एकदा तरी स्वतःसाठी नक्की वाचायला हवे.